नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला फायनलचा फेरा देखील दाखवणार आहोत आणि निकाल देखील सांगणार आहोत. तर नक्कीच भावांनो, जो फायनलचा फेरा आहे तो आपण शेवटला देणार आहोत आणि आता पहिले निकाल आपण सांगणार आहोत तुम्हाला. तर भावांनो, नक्कीच आज निमसोडचं मैदान झालं ओपनचं आणि या मैदानामध्ये रती महारथी आपल्याला पळताना दिसाले. त्याच नक्कीच कोणी एक नंबर केला आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्कीच जो आपला आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, आजच्या मैदानातले 7 नंबरची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे शिरस्वस्तीकरांचा रायफल आणि साई. तर भावांनो, ही देखील जोडी चांगलीच पळाली. शिरसवडीकरांची रायफल आणि भावांनो साई. तर भावांनो, या जोडीला आज तुफान स्पीड लागला होता. नक्कीच या आजच्या मैदानामधला 1 नंबरचे मानकरी देखील ठरले असते आणि भावांनो, ही गाडी होती ती खूप पुढे होती, परंतु शेवटच्या क्षणाला ही गाडी फॉल झाली आणि भावांनो, नक्कीच या गाडीचा 7वा क्रमांक आला. चांगला तुफान स्पीड लागला होता या गाडीला आणि गाडी फॉल झाली असल्यामुळे या गाडीचा 7वा क्रमांक आला. त्याचनंतर भावांनो, 6 नंबरची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे महबूब आणि बाजा. भावांनो, महबूब 8001 आणि बाजा ही देखील जोडी चांगलीच बोलतोय आणि या जोडीचा आज निमसोड मैदानामध्ये 6वा क्रमांक आला. त्याचनंतर 5व्या क्रमांकाची ठरलेली जोडी. तर भावांनो, 5व्या क्रमांकाची ठरलेली जोडी म्हणजे पिस्टन आणि वॉन्टेड. तर भावांनो, वॉन्टेड देखील चांगलाच पळाला. आज आदत नंदी आहे तो आज चांगला पळाला आणि त्याच्यासोबत आज पळाला पिस्टन शेट. तर भावांनो, पिस्टन शेट देखील गुलालातलाच नंदी आहे आणि आज दोन्ही एकत्र आले आणि आज गुलालाचे मानकरी ठरले. त्याचनंतर 4 क्रमांकाचे मानकरी ठरलेली जोडी स्वामी आणि जुलेवाडीकरांचा राजा. तर भावांनो, जुलेवाडीकरांचा राजा देखील तुफान स्पीडला आहे, तुफान फॉर्ममध्ये आहे. तो देखील आता गुलाल करत असतोय आणि स्वामी देखील मोठ्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी होत असतोय, कधी गुलाल करत असतोय. असा स्वामी आज राजासोबत पळाला आणि आजच्या मैदानातला तो 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याचनंतर भावांनो, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चंदर आणि पिंट्या. तर भावांनो, चंदर आणि पिंट्या या आजच्या मैदानातले 3 नंबरचे मानकरी ठरलेली जोडी आहे. ही देखील जोडी चांगलीच पळते. आज प्रथमतच पळाली, परंतु दोन्ही नंदी हे चांगलेच पळतात. त्याचनंतर भावांनो, आजच्या मैदानातला 2 नंबरचा मानकरी ठरलेला साज आहे तो म्हणजे आपला लाडका द्वादशी मिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला रायगावकरांचा वजीर. तर भावांनो, नक्कीच आज तुफान स्पीड लागले या जोडीला. बऱ्याच दिवस बकासूरचा काही गुलाल नव्हता. अखेर तो गुलालाचा संघर्ष होता बकासूरचा, तो आता संपलेला आहे आणि नक्कीच या महिन्यामध्ये आपला बकासूर आता गुलालातच दिसेल. कारण मागचा महिना बकासूरसाठी लकी नव्हता, परंतु हा महिना आहे तो बकासूरसाठी लकी आहे आणि नक्कीच बकासूर आता आपल्याला गुलालातच दिसेल. त्याचनंतर भावांनो, आजच्या मैदानातले 1 नंबरचे मानकरी ठरलेली जोडी रुद्रा आणि वजीर. तर भावांनो, या रुद्रा आणि वजीरने आज 1 नंबर केला. नक्कीच घासाघासीमध्ये लढत झाली. बकासूर वर्सेस रुद्रा वजीर अशी लढत झाली. या लढतीचा निकाल या दोन्ही वाघाने घेतलेला आहे आणि आजच्या मैदानातले मानकरी ठरलेली जोडी म्हणजे रुद्रा आणि वजीर. तर भावांनो, नक्कीच जे बैलगाडी मालक फायनलला आणि क्वार्टर फायनलला पात्र झाले आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा असतील. ड्रायव्हरला देखील शुभेच्छा आणि मालकांना देखील शुभेच्छा. आता भावांनो, सर्व आपण निकाल तुम्हाला सांगलेला आहे. तर नक्कीच आता फायनलचा फेरा बघा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा फायनलचा फेरा. निमित्त अजित केला निमसोडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय आणि फायनलचा 1 नंबरचा मानकरी कोण होतोय? आड्याला बकासूर वजीर, मध्ये रायफल आणि साई आणि पर्याल वजीर. अतिशय सुंदर